संदीप सर, तुम्हाला मला विचारायचं, जसं संजय सरांनी मी विचारलं की मला अट्रॅक्शन आहे त्या फ्रेम्सचं, पण तुम्ही त्या फ्रेम मध्ये होतात. म्हणजे मी ब्रिजवरची फ्रेम असू दे किंवा बुर्जीवाल्याच्या इथला तो सीन असू दे किंवा रात्रीचा त्यांनी जो डिस्क्राईब केला तो सीन असू दे किंवा मी कट्टू म्हणेन की डोंबिवलीच्या ट्रेन मध्ये शूट झालेला सीन, त्यावेळेला जे असतं ना की आपण कनेक्ट होतो एक कॉमन मॅन म्हणून. ऍक्टर पण कधी कधी आपल्यातल्या बाजूला होतो आणि आपण त्या प्रत्येक सीनशी कनेक्ट होत जातो. तुमचे काही असे अनुभव आणि आठवणी, किस्से तो प्रत्येक सीन शूट करताना? आणखीन एक मी सांगेन, त्यातच एक सीन ऍड करेन, तो म्हणजे एनसीपीएचा रस्ता. जो रस्ता आपण म्हणतो नॉर्मली तिथे जवळपास सगळे ऑफिसेस आहेत, हे सरकारी कार्यालय आहेत, तिथे बऱ्याचशा कॉर्पोरेट आणि गव्हर्नमेंटचे सगळे कर्मचारी वर्ग असतो आणि तो एरिया तसा शांत असतो. पण वर्दळीच्या वेळेला तिथे खूप वर्दळ असते दुपारच्या वेळेला. त्यामुळे तो जो सीन आहे, तुम्ही जे फोडाफोडी केली आहे, तो एक्झॅक्ट कधी शूट झाला होता आणि त्या रस्त्यावरचा अनुभव काही, तो सीन शूट करतानाचा? तो ऍक्च्युली स्टॉल जो तो एक्झॅक्टली एनसीपीएच्या त्या बाजूच्या गल्लीत होता, त्यामुळे तसा तिथे फार ट्रॅफिक किंवा हे नसतं आणि कंट्रोलेबल आहे ते. पण बाकी बरेच सीन्स म्हणजे अगदी त्या विटीच्या त्या मेन रोडचे चालताना हे करताना असे खूप सीन्स होते. आणि मला फक्त एक म्हणजे हे होतं की बिकॉज निशीबरोबर एवढ्या राऊंड्स झाल्यामुळे किंवा त्याची स्क्रिप्ट एक काय म्हणतो त्याला खूप इम्बाईब झाल्यामुळे ना, त्या छोट्या छोट्या शॉर्ट्समध्ये सुद्धा त्याचं काय घडतं, कारण ती खरी 2 रात्रीची गोष्ट आहे. असं नाही की खूप त्याचा हे आहे. आणि प्लस असं आहे की तो बॉइलिंग पॉईंटवर आलाय, म्हणजे इवन सुरुवातीच्या सिक्वेन्समध्ये शूट करताना किंवा ह्याच्यामध्ये तो असं नाही आहे की तो वेडा आहे किंवा आहे, तो ऑलरेडी त्या बॉइलिंग पॉईंटवर आला आहे आणि ती छोटी जी गोष्टमुळे तो हे होतो. सो हे कारण अदरवाईज कसं असतं की तुला एक ग्राफ असतो की त्या ग्राफमध्ये मग तुला तो एक ग्राफचा एक एक मदत मिळते. पण इथे ती सुरूच होते की तो बस्ट होतो ते एका छोट्या गोष्टीमुळे. ₹2, पण ₹2 महत्त्वाचे नाही आहेत. त्याच्यामध्ये जे एवढं तुंबलेलं आहे एवढ्या वर्षाचं, तो त्या बॉइलिंग पॉईंटला आलेला आहे. त्यामुळे तो पुढे नंतर ते जे सगळं चालणं किंवा हे करणं आहे ना, हे कुठेही ओव्हर ड्रॅमॅटिक न होता ते खूप म्हणजे आतलं हे करायला लागायचं की तो, कारण आम्हा दोघांनाही माहिती होतं की ती इकडे पण जाऊ शकते किंवा म्हणजे तो घायल नाही होता कामा किंवा तो खूप ड्रमॅटिक नाही, तो खूप आतला एक त्याचा हे आहे आणि तो वेडाही नाही आहे. त्याचा तोल सुटलाय, त्रागा आहे. त्रागा आहे आणि तो परत कंटिन्युअस आहे. त्यामुळे रस्त्यावरचं काय, पुढे आम्ही त्या ह्याच्यामध्ये जातो त्या दारूच्या गुत्त्यावर इथे तिथे, तो सात्विक संताप त्याचा जो आहे ना, तो सतत ठेवायचा होता. त्यामुळे ह्यांचे प्रेशर शॉट्सचे वेगळे होते, पण ॲज अन ॲक्टर सुद्धा त्या क्राऊडमध्ये घुसायचं, पण तो शॉट देताना सुद्धा ते आतलं सतत ठेवायला लागायचं की इथे काय, इथे किती डिग्री, काय काय, कारण मागे पुढे शॉट्स पण होतात ना फिल्मचे. त्यामुळे तेही मला लक्षात ठेवायला लागायचे की पुढचा इव्हेंट काय, हा कुठल्या शॉटचा हे आहे, असा तो सगळा एक हे होता. पण म्हणून म्हणतो की परत निशी ॲज अ हे म्हणून की काय म्हणतो त्याला, ते सिस्टीममध्ये निशी एवढा आहे की आय मीन यु नो इट्स म्हणजे काय म्हणतो मी आज जो आहे तो मी म्हणेन की निशीमुळे, यु नो, बिकॉज इट्स नॉट जस्ट द फिल्म. त्याच्या आधीचा जो प्रोसेस किंवा आधीचं जे आमचं हे आहे, इट्स म्हणजे ते तर म्हणजे असं इतक्या मोमेंट्स आहेत, इतकं हे आहे. सो ह्या म्हणजे काय म्हणतो त्याला फिल्ममुळे जे पुढचा मला जे ॲज अन ॲक्टर म्हणून दिलं आहे किंवा मी म्हणतो ना जसं की हे आपण मोमेंट्स इम्बाईब करणं किंवा हे करणं किंवा स्क्रिप्ट समजणं, हे सगळं निशिकडनं आला. इनफॅक्ट गॉरिला वगैरे शूट्स आम्ही आधी अनुराग बासू किंवा श्रीराम राघवनबरोबर टेलिव्हिजन करताना हे सगळे तसेच करायचे, कारण ते परवडत नसायचं, त्यामुळे ते होतं. बट ॲज अन ॲक्टर असे शूट्स करताना किंवा हे करताना तुमचं कॅरेक्टर आणि तुमचं हे परत कसं हे म्हणजे हेवी कॉन्सन्ट्रेशन आणि आतलं जे लागतं ना, ते खूप म्हणजे मला निशीची खूप मदत झाली. संवाद कमी होते पण एक्सप्रेस होणं खूप जास्त होतं. फेशियल एक्सप्रेशन त्याचा त्रास असतो नाही का, आपण म्हणजे आपल्याला, आणि परत एक्सप्रेस व्हायचे ते इतक्या आतमध्ये काहीतरी तुमच्या फुटतंय आणि ते तुम्हाला चेहऱ्यावरनं दाखवायचंय आणि तो त्रागा तुम्हाला चेहऱ्यावरनं दाखवायचंय. मेंटली किती त्याचं एक हे होतं, कारण पाहताना कधी कधी ना प्रेक्षक म्हणून आम्ही डिस्टर्ब एक असतो ना, म्हणजे तो त्याच्याशी कनेक्ट होऊन ते डिस्टर्ब होणं असतं की त्या सिस्टीमच्या विरोधात जाताना. निशी सरांबरोबर कितीदा हे व्हायचे, म्हणजे डिस्कशन व्हायचे किंवा पटायचं नाही किंवा अरे नाही थोडं अजून असं झालंय नाही, कारण मी जसं म्हटलं हे जास्त होते थोडं कमी?
नाही, लकीली मी जसं म्हटलं तसं निशीबरोबर खूप आधीपासून सतत हे असल्यामुळे त्याचा एक फायदा खूपच झाला. म्हणजे आणि निशीलाही माहिती होतं. कारण एकदा शूटवर गेल्यानंतर देर इज नो स्पेस फॉर डिस्कशन. Time हे also. आम्हाला टाइम ऑफ डिस्कशन. इतके ते शॉट अचीव्ह करणं, कारण निश्चितचं सगळ्यात हे होतं की शॉट अचीव्ह करणं या सगळ्यांचं. आणि तू जे म्हणतेस ना, तो जो इम्पॅक्ट होतो हे होतो, हे मला एवढा होईल असं मलाही माहिती नव्हतं. वी जस्ट मेकिंग अ गुड फिल्म. हे सगळं निशी आणि ह्यांचं हे आहे, कौशल्य आहे. आय वॉज डुईंग ॲज अन ॲक्टर ॲज माय जॉब. आणि जे आधीपासून आम्ही जे काही केलं होतं आणि जे मला जे प्लेग्राऊंड मिळालं होतं ते मी करत गेलो. पण तो जो इम्पॅक्ट आहे ना, तो ह्या सगळ्या लोकांचा आहे. म्हणजे निशी हा एडिटर, अमित, आय कुडंट इमॅजिन दिस काइंड ऑफ फिल्म. नो, मी ॲज अन ॲक्टर आय वॉज डुईंग इट. मला फक्त ते त्याची इंटेन्सिटी, त्याचं हे जेवढं मला हे, पण इट्स अ टीम. म्हणजे ही फिल्म अशी आहे ना की यू कांट सेपरेट एनीबडी. इवन ही हा काय याचा पण आता पोलिसांचा, इफ यू सी, किती मोनोटनस ट्रॅक असतो पोलिसांचा अदरवाईज. बट व्हॉट अ ट्रॅक. असा ट्रॅक पोलिसांचा आणि तो तो जो पोलीस angle- आवडला. यार कोणीतरी नाही, आहे कारण की माणूस सिस्टमच्या म्हणून दाखवला ना, माणूस होता सिस्टमच्या विरोधात तो बोलतोय, तो त्या ह्याच्यात काम करतोय तरी पण तो बोलतोय. सो इट इज नॉट माय फिल्म ऑब्व्हियसली बिकॉज हे, बट इट इज विथ यु नो हिनी काय म्हणजे त्या त्या घरामध्ये त्या सीन्समध्ये तिचं जे सगळं आहे, नुसती ती दाराच्या इथे बसते. आय मीन यू कॅन फील एव्हरीथिंग. पण हे सगळं क्रेडिट निशीला परत ते हे जातं बिकॉज इट्स अ डिरेक्टर्स फिल्म.